नमस्कार मैत्रिणो, मी संगीता काळे. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी इथं मोडाचे मूग, हे मोडाचे मूग म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे. पहा, इथं मी आज मस्त असे मोडाचे मूग घेतलेले आहे मैत्रिणो. आणि हे मोडाचे कडधान्य खरंच खावे, अगदीच वेगवेगळ्या पद्धतीने करावे, खावे, शरीराला अत्यंत फायद्याचे. पहा, इथं मस्तपैकी आता त्याच्यासाठी मी वाटण काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर, धना, लसूण, ओलं खोबरं आणि वल्ला लसूण, अगदी गावरान लसूण आहे बरं का मैत्रिणो. चला आता, आणि ही भाजी मी अगदीच लोखंडाच्या कढईत करणार आहे. लोखंडाच्या कढईमध्ये केल्याने खरंच शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ही लोखंडाची कढई. आणि याच्यात भाजी केली की खरंच अप्रतिम अशी चव लागते बरं का. आता इथं मी कांदा आणि ओलं खोबरं हे दोन्ही टाकणार आहे. दोन्ही टाकून दिल्यानंतर थोडंसं परतून मग नंतर थोडंसं तेल टाकणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, मी अजून तेलही टाकलेलं नाही मैत्रिणीनं, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच अशी मोडाची ही भाजी एवढी सुंदर लागती. तुम्ही पातळ करा, लपथपीत करा किंवा निस्ती हुसळ करा, खरंच अगदीच छान लागते. आता ही बाकीच्या वस्तूसुद्धा मी त्याच्यात टाकून दिल्या, धने, लसूण वगैरे, आलं, हे संपूर्ण टाकून दिल्यानंतर हे सुद्धा आता साधारण परतून घेणार. त्याच्यानंतर कोथिंबीरीचे देठं आणि काही पानं असं सगळंच टाकलं आहे बरं का मैत्रिणी. हे सुद्धा आपण अगदी छान असं परतून घेऊया आणि मस्तपैकी हलवून घेऊया. पहा, अगदीच आता वाटण माहीम परतून घेऊया. लगेच मी तेल टाकलं आहे, पाहू शकता मैत्रिणी. त्याच्यात लगेच तेल टाकलं आहे. तेल आपलं तापलं की त्याच्यात टाकायची आपल्याला जिरी मोहरी मैत्रिणी अगदीच छान तडतडून घ्यायची. ती छान तडतडली की त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात बघा टेचलेला लसूण. मी वाटणातही घेतलेला आहे आणि टेचलेला लसूण त्याच्यातसुद्धा टाकला आहे. आणि मग टाकायचा एक कांदा. हे कांदा लसूण अगदी छान पद्धतीने असा परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त असा परतायचा आहे. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, मी बंद रूममध्ये बसलेले आहे, पण आमच्या आज गावची यात्रेमुळं तुम्हाला याच्यात थोडासा आवाज येईन बी, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप माफी मागते. बघा, थोडासा आवाज आला तर थोडासा सहन करा मैत्रिणींनो. त्याच्यानंतर मी टाकणार आहे अगदी मोठा एक टोमॅटो घेतलेला, बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा टाकला आहे. पहा, मग आपली हुसळ ही मस्त अशी पातळ हुसळ बनवायची आपल्याला, मोडाची अगदी छान. आणि मोडाची हुसळ म्हणल्यावर हे असे उन्हाळ्यात असे मोडाचे कडधान्य खावे. त्याच्यानंतर टाकला आहे कढीपत्ता, पाहू शकता. आधी माझ्या लक्षात नव्हतं कढीपत्ता टाकायचं, लक्षात नव्हतं मैत्रिणी, त्याच्यामुळे आत्ता टाकलं आहे. पहा, अगदी छान पद्धतीने हे संपूर्ण हे परतून घेते. पहा मी, आणि कांदा कापून टाकला की आपल्या भाजीला अजूनच छान चव लागते. आणि हुसळ म्हणल्यावर थोडासा कांदा लागतोच. आता संपूर्ण मी हे असं परतून घेते मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर टाकते, आता परतलं आहे तर मस्त, त्याच्यानंतर टाकायचं आहे धना पावडर, बेडकी मिरची पावडर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. बेडकी मिरची पावडर टाकली की पुन्हा त्याच्यात टाकणार आहे मटण मसाला मैत्रिणींनो. आणि थोडासा कांदा लसूण मसाला, म्हणजे जास्त काही एवढं टाकणार नाही. आपली भाजी आपल्याला तिखटही करायची नाही, हुसळी अगदी मस्त अशी लागली पाहिजे, चटमटीत. आणि थोडीशी हळद. पहा, याच्या विरायत आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे. खरंच खूप छान हुसळ होती आणि चवही खूप अप्रतिम लागते मैत्रिणी. आणि त्याच्यानंतर टाकणारे भरपूर सारी कोथिंबीर. आता ही भरपूर सारी कोथिंबीर टाकली मी. आता हे परतून घेते आणि त्याच्यानंतर टाकते हे वाटण. आपण जे वाटण वाटलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आणि अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. जेवढं तुम्हाला परतता येईल तेवढं परतायचं आहे. आपल्या भाजीला रंग नाही चढला तरी चालेल, पण तिला चव ही महत्त्वाची. तुमची भाजी मेन कलरवर नाही जात. पहिलं काय बघायचं, चव कशी लागते त्या भाजीची. तर कलरपाशी काय नसतं मैत्रिणींनो, फक्त तिची चव ही लागायला लागते. मग तीच चव ह्या भाजीला लागणार आहे. पाहू शकता, आता मी चवीपुरतं मीठही टाकले. कसं आहे, एखादं म्हणतं काय तिला कलर नाही, तिला वर तर्री नाही आली, पण तर्रीपाशी काही नसतं, फक्त भाजीला एक चव लागती. मग ती चव मेन असली की तुमची भाजी कोणती असू दे, अक्षरशः त्याला चव जर असली तर ती भारीच लागते. बघा, मसाला अगदी छान पद्धतीने मैत्रिणीनं पाहू शकता परतून घेतलेला आहे मी. इथं अजूनही हलवते मैत्रिणी. व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा, खूप छान व्हिडिओ आहे आणि मस्तपैकी हा कडधान्याचा व्हिडिओ आहे, पाहू शकता तुम्ही.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कुठून बघता हे सुद्धा मला सांगा, की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात शहरात पोचलेत हे मला कळायला पाहिजे. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर पूर्ण इथं बघा मोड आलेले मुगाची उसळ आपण टाकून दिलेली आहे, पाहू शकता. आता ही पूर्ण मी अशी परतून घेते पहा मैत्रिणींनो. पूर्ण अशी परतून घेऊन त्याच्यात मग आपल्याला जेवढं पाणी लागतंय तेवढं आपण टाकायचं आहे बरं का. बघा अगदी छान पद्धतीने मी परतून घेतलेली आहे, पाहू शकता हे बघा. आणि आता आपल्याला आपल्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे. किती माणसासाठी भाजी तुम्हाला करायची, किती नाही, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. छानपैकी उकळी आलेली. आता बारीक गॅस करून मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 10-5 मिनटं झाकण ठेवून पुन्हा बघणार आहे. आपली भाजी अगदी छान मस्त अशी उकळते बघा, पाहू शकता. अगदी मस्त लपथपीत अशी आपली ही उसळ झालेली आहे मोडाची मैत्रिणींनो. पहा बरं, खूप छान, खायला बी अगदी अप्रतिम अशी मस्त आणि अगदीच झटकनी पटकनी ही भाजी होती. मूग शिजायला अजिबात टाईम लागत नाही आणि खरंच खूप चवदार होती. पहा किती सुंदर झाली आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. आता तुम्हाला वाटेल तिला रंग नाही, पण तिची चव एवढी छान लागते, तिला नंतर कलर चढतोच, पाहू शकता. थोडंसं 1 मिनटं पुन्हा झाकण ठेवूया, थोडीशी बाकी आहे, त्याच्यानंतर बघूया. आपली भाजी अगदीच रेडी झालेली आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. आणि खरंच खूप छान झाली मैत्रिणींनो. तुम्हाला जर ही आजची जर भाजी आवडली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, की आजची ही मोडाची उसळीची भाजी कशी वाटली, मुगाच्या कशी नाही, हे मला तुम्ही सांगा मैत्रिणींनो. आणि नक्की असे उन्हाळ्यात कडधान्य तुम्ही खात जा, करीत जा, खूप छान. आणि शरीरासाठी तर खूपच चांगलं आहे. डाएटवाल्यांसाठी तर अगदीच अप्रतिम अशा मोडाच्या कडधान्य खावा माणसानी. पहा काय सुंदर झालेली आपली ही भाजी, आहे का नाही मस्त. आणि खूप छान लागते हो भातासंगत ना, अगदीच अप्रतिम लागते ही भाजी मैत्रिणींनो. पहा बरं. चला मग मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.